दादरचे शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल याच ठिकाणी जिथे याला न्यायाचं मंदिर म्हणतात त्याच ठिकाणी राडा झाला आणि आता दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काल रात्री सुद्धा जितेंद्र आव्हाड हे थेट गाडीच्या खाली घुसले होते, त्यांना तिथून काढण्यात आलं, खेचून काढण्यात आलं आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने संघर्ष केला ते संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिला। ते म्हणतात की धमकीचे मेसेजेस त्यांना आले होते जीवे मारण्याचे, काय म्हणाल? बघा, वैचारिक लढाई आणि शारीरिक लढाई यामध्ये फरक असतो। आज जी काही आव्हाड साहेबांची आहे ते पडळकर आमदार यांची जी काही शाब्दिक चकामक झाली ती शाब्दिकच राहिली पाहिजे। आज आम्ही सुद्धा विविध ठिकाणी काम करतो, संस्थेमध्ये काम करतो किंवा राजकीय क्षेत्रात काम करतो। आम्ही समोरच्यावर टीका करतो पण ती वैचारिक टीका करतो। आम्ही त्याच्यावरती हातापायी करत नाही। हातापायी करायला रस्ता आहेत, रणांगण आहे, भरपूर ठिकाणं आहेत हातापायी। बघ, हातापायी आम्ही आयुष्यभर हातापायी करतच, शिवसैनिक म्हटलं की हातापायी करतच इथपर्यंत आलो। जेल, लॉकअप आम्ही सगळा भोगला आहे, पण ते एक तत्वासाठी नाही भोगला आहे। विरोधक म्हणून आता तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण गोपीचंद पडळकर यांचे काही व्हिडिओसुद्धा समोर आले कार्यकर्त्यांसोबत बातचीत करताना, त्यानंतर मारहाण झाली। नाही, गोपीचंद पडळकर यांनी ती माणसंच आणलेली खास। आव्हाड साहेब, एखाद्या आमदारावरती अटॅक करायला माणसं आणणे चुकीचं आहे। आज आमदारसुद्धा 3.5 लाखाचं प्रतिनिधित्व करून येतो आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे मोक्का लावणारे जर गुन्हेगारी लोकांना आतमध्ये, आणि मेन म्हणजे त्यांना पास कोणी दिला हा महत्त्वाचा, त्याचा बॅकग्राऊंड नाही बघितला। ज्यांनी पासचा हे केलं आहे त्याला तरी माहिती होतं की त्याचा बॅकग्राऊंड हा मोक्क्याच्या कायद्याखाली अटक झाला किंवा काय झाला, तर ज्यांनी पास मागितला त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। नक्कीच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।